क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अँड्रोलॉजी म्हणजे काय. जसं गायनेकोलॉजी आहे, आता गायनेकोलॉजी म्हणजे काय की लेडीज लोकांचे आजार, लेडीज लोकांचे प्रजननाचे आजार, त्याच्याबद्दल जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम्स लेडीज लोकांचे. पण काय होतं याच्यामध्ये जे पुरुष लोक असतात, तर आपल्या इकडं पुरुष लोकांची मेल डॉमिनंट सोसायटी आपण म्हणतो आणि आपल्या इकडं भारतामध्ये मेल इगो जास्त आहे. पण काय होतं कधी जेव्हा पुरुषाला प्रॉब्लेम होतो तेव्हा पुरुषाला कळत नाही की पुढे जायचं. आता समजा पुरुषांना प्रजनन संस्थांमध्ये काय प्रॉब्लेम झाला, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय इन्फेक्शन झालं, साधा प्रॉब्लेम झाला किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम झाला, तर त्यांना कळत नाही कारण ते गायनेकोलॉजिस्टला दाखवू शकत नाही. कारण गायनेकोलॉजिस्ट असतात लेडीज, मग लेडीजला ते काय सांगायला ते शरम पाळतात किंवा मग ते काय करतात, असे आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातात, भोंदू डॉक्टरकडे जातात आणि मग तिकडे पैसे खर्च करतात, वेळ खर्च करतात आणि मग त्याच्यामध्ये भरपूर टाइमपास होतो आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स भरपूर कमी होतो. तर त्याच्यासाठी आपण मेडिकल हॉस्पिटल निमित्त आपण मी आणि डॉक्टर विकास भिसे आम्ही मिळून हे अँड्रोलॉजी क्लिनिक चालू केलं आहे. तर अँड्रोलॉजी क्लिनिकचा अर्थ काय की पुरुषांमध्ये होणारे प्रजननाचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जे आजार आहेत त्यातले विकृती आहेत, लैंगिक विकृती म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, म्हणजे लिंग ताठर न होणे किंवा पाणी लवकर पडणे किंवा लिंग वाढत असणे किंवा लिंग छोटा असणे. तर हे जे वेगवेगळे आजार आहेत किंवा कुणाच्या धातूमध्ये धातूची क्षमता कमी असते, धातूचं काउंट कमी असतं, स्पर्म काउंट कमी असतात, स्पर्मच्या हालचाली कमी असतात, त्याच्यामुळे मूल होत नाही, असे काही प्रॉब्लेम आहे. अशा प्रॉब्लेमला प्रॉपर आपण तपासून त्याच्यामध्ये कुठं आजार आहे ते फाइंड आउट करून आपण त्याच्यावर ट्रीटमेंट, वेगवेगळे ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये औषधांनी पण ट्रीटमेंट आहे, काय काय ह्याच्यामध्ये ऑपरेशन्स लागतात, ते ऑपरेशननी पण हे सक्सेसफुल ट्रीटमेंट करता येते. आणि ह्याच्या आधी आपण गेल्या वर्षभरात आपण भरपूर अशी नवीन नवीन ऑपरेशन्स केलेली आहेत. जसं मागच्या वर्षी तुम्ही आला असाल तर मी एक मुलगा होता 26 वर्षाचा, त्याचं लिंग एकदम छोटं होतं, तर त्याचं आपण फिनाईल लेंथनिंग सर्जरी आपण केली होती. त्याला मायक्रोपेनिस होतं, त्याचं आपण सक्सेसफुली ऑपरेशन केलं आणि तो आता लग्न पण होतं त्याचं. दुसऱ्या मध्ये ऑपरेशन केलं, त्या मुलाला 26 वर्षाचाच होता, त्याच्याला धातूमध्ये सिमेंटमध्ये धातूच नव्हते, त्याला म्हणतात एजुस्पर्मिया. तर त्याचं आपण मायक्रोस्कोपिक व्हायब्रोसिलेक्टमी ऑपरेशन केलं आणि 6 महिने हॉर्मोनल थेरपी केली. त्याच्यानंतर त्याच्या सिमेंट मध्ये मीडियामध्ये भरपूर धातू आले, 26 मिलियन काउंट झालं. असे सक्सेसफुल आपण ऑपरेशन्स करतोय. तर अशा पेशंट्सना त्यांचे जे वेगवेगळे लैंगिक आजार आहेत, त्यांचे प्रजनन संस्थेमध्ये जे आजार आहेत, त्याचं आपण प्रॉपर मार्गदर्शन करून त्यांना आपण प्रॉपर निदान करून त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण हे अँड्रोलॉजी क्लिनिक हे उघडलेलं आहे. तर असं अँड्रोलॉजी क्लिनिक नवी मुंबईमध्ये कुठंच नाहीये, इव्हन अपोलो, फोर्टिस, MGM कुठंच नाहीये. तर हे आपण मेडिकल हॉस्पिटलच्या साह्याने आपण इथं चालू केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहे, आता ह्याच्यामध्ये लैंगिक जे विकार असतात, जसं इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय, लिंग ताठर न होणे किंवा लिंग ताठरता कमी असणे, मग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे वीर्य लवकर पडणे किंवा अजून काही लैंगिक प्रॉब्लेम असतील. दुसरं वीर्यामध्ये शुक्राणूची कमतरता असणे, ज्याच्यामुळे मूल होत नाहीये, किंवा शुक्राणू कमी असतील, त्यांची हालचाल कमी असतील, त्याच्यामुळे मूल होत नाहीये, किंवा काय काय तर शुक्राणू नसतात, त्याला म्हणतात एजुस्पर्मिया. त्याचे वेगवेगळे कारण आहेत. तर त्याचं आपण मेडिकल प्रॉपर निदान करून त्याचं आपण मेडिकल आणि सर्जिकल ट्रीटमेंट करून आपल्याकडे खूप सारे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. आपण मायक्रोस्कोपिक व्हायब्रोसिलेक्टमी, मग आपण ज्यांचं लिंग ताठर भरपूर कारणामुळे होत नाही, जसं डायबिटीज, स्मोकिंग, ड्रिंकिंग, त्यांचं आपण फिनाईल इम्प्लांट हे ऑपरेशन करतो. लिंग ज्याचं वाढलं असतं त्याचं आपण ऑपरेशन करतो किंवा वेगवेगळे थेरपीज करतो, लेझर थेरपी वगैरे, ते आपल्याकडे अवेलेबल आहे. असे अत्याधुनिक सगळे साधन सामुग्री आपल्याकडे अवेलेबल आहे. तर अँड्रोलॉजी क्लिनिक तर्फे आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की पुरुषांना लाज न बाळगता त्यांनी त्यांचे जे आजार आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी समोर यायला पाहिजे आणि आमचं जे वैद्यकीय नॉलेज आहे ते नॉलेजचा उपयोग घेऊन त्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. कारण वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आता ह्याच्या पुढे आमचा अजून एक प्लॅन आहे की
एक पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही जेंडर चेंज क्लिनिक हे चालू करणार. जेंडर चेंज म्हणजे तुम्ही ऐकत असतील की पुरुषचं बाई आणि बाईचं पुरुष. तर आपल्याकडे समाजामध्ये काही असे व्यक्ती असतात ज्यांना असं वाटतं की मी पुरुष आहे, म्हणजे पुरुषाच्या बॉडीमध्ये आहे, पण मला लहानपणापासूनच मला मुलींचे खेळ खेळायला आवडतात, असे काही असतात. तर त्याचं आणि प्लस बायकांचं पण तसं असतं, काय काय मुली असतात ते लहानपणापासून पुरुषांचे खेळ खेळतात किंवा त्यांना आपण कॉमबॉय असं म्हणतो. तर त्याच्यासाठी आजकाल जेंडर चेंज ऑपरेशन हे नवीन प्रकारचं ऑपरेशन आहे, म्हणजे पुरुषाचं बाई करणे आणि बाईचं पुरुष. त्याच्यामध्ये भरपूर मोठा टीम वर्क लागतो. तर ते टीम वर्क आपण इथे उभं करणार आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपण हे जेंडर चेंज क्लिनिक हे नवी मुंबईमध्ये आपण पहिल्यांदाच मेडिकल हॉस्पिटल तर्फे आपण इथं हे प्रक्रिया चालू करणार आहे. तर मला तेच सांगायचं आहे की अँड्रोलॉजी क्लिनिक तर्फे मेडिकल हॉस्पिटल मार्फत आपण ही सुविधा अवेलेबल केली आहे. मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन आहे. तर साधारणतः ते 1 तासाचं ऑपरेशन आहे आणि साधारणतः 1 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत. नाही, वयोमर्यादामध्ये ज्यांना आता वीर्यामध्ये धातू नाही आहेत ते जे पेशंट आहेत, त्याच्यामध्ये आपले रिप्रोडक्टिव्ह एजमधले जे पेशंट आहेत, 20 ते 40 जे पेशंट आहेत, त्याच्यासाठी हे ऑपरेशन. मेडिकलमध्ये जे ट्रेंड अँड्रोलॉजिस्ट आहेत, माझ्यासारखे आणि डॉक्टर विकास सारखे जे ट्रेंड अँड्रोलॉजिस्ट आहेत, त्यांनी हे अँड्रोलॉजीमध्ये पिनाईल इम्प्लांट, म्हणजे त्यांचं लिंग ताठरता नाही आहे त्याच्यासाठी आम्ही इम्प्लांटचं ऑपरेशन करतो. तर आम्ही स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपिक सर्जरी, जसं तुम्ही सांगितलं मायक्रोस्कोपिक व्हॅरिकोसिली किंवा मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन, त्याचं आपल्याला वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. तसं आम्ही दोघांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि असे जे वेगळे आजार आहेत अँड्रोलॉजीमधले जे ऑपरेशन आहेत ते बेसिकली युरोलॉजीचा भाग आहे, पण त्यासाठी वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. लिंग ताठरता न होणं किंवा लिंग वाकडं असणं किंवा फिनाईल लेंथनिंग, म्हणजे ज्यांचं लिंग छोटं आहे त्याचं मोठं करायचं आहे. ह्याच्या पुढे आपण चालू करणार आहे जेंडर चेंज सर्जरी, म्हणजे माणसाची बाई आणि बाईचं माणूस, मेल टू फिमेल, फिमेल टू मेल. तर त्यासाठी पण स्पेशल आम्हाला फेलोशिप किंवा ट्रेनिंग घ्यायला लागते. ते आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि इथं आपल्याकडे पूर्ण टीम आणि सगळे फॅसिलिटीज आहेत. तर ते आपण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपण चालू. तर ही जी प्रोसिजर आहे ही नवी मुंबईत कुठंच होत नाही. तर ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये भरपूर स्टेप्स असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा हॉर्मोनल थेरपी असते, ती ऑलमोस्ट 6 महिने ते 1 वर्ष चालू राहते. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल कन्सल्टेशन होतं. त्याच्यानंतर पूर्ण माणसाचं बाईमध्ये करायचं म्हटलं तर त्याला डोक्यापासून डोकापर्यंत खाली आपल्याला पूर्ण ऑपरेशन करायला लागतात. तर केस छोटे करायला लागतात, चेहरा पण बदलायला लागतो, नाक बदलायला लागतं, डोळे बदलायला लागतात, सगळंच बदलायला लागतं. म्हणजे तुम्ही असा विचार करा, मी दुसरा देव झालो, हा ना, दुसरा देव झालोय आणि माणसाला बाई करतोय, बाईला माणूस करतोय. तर त्याच्यासाठी ऑलमोस्ट एक 10 ते 15 लाख. लाईफस्टाईल एक आहे जे आपण आजकाल स्ट्रेसफुल लाईफ आहे ते करतो. ते सगळ्यात इम्पॉर्टंट डाएट आहे. ऍक्च्युली ओव्हर द काउंटर जे आपण बर्गर, पिझ्झा, चायनीज आणि जे फ्राईड प्रोडक्ट अवेलेबल आहेत ना, आणि ते प्रिझर्वेटिव्ह वाले प्रोडक्ट्स, त्यामुळे नॉट ओन्ली फिमेल्स, माणसांमध्ये पण स्पर्म कमी होण्याचे चान्सेस आहेत. जे फ्रुट्स आपण खातो त्यामध्ये फर्टिलायझर असतात, त्याच्यामुळे पण इन्फर्टिलिटी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे न्यूट्रिशन. जे डाएट आजकाल चालू आहे ते इनएडिक्वेट प्रोटीन इंटेक आणि हाय कार्बोहायड्रेट आणि सेडेंटरी लाईफस्टाईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रेस फार इम्पॉर्टंट कॉजेस आहेत. आणि हेच आम्ही बघतो, आयडियली आम्ही तेच ट्रीट करायचा ट्राय करतो. आणि तेच एक आमचा एक उद्देश आहे की इन्फर्टिलिटी हे काही असा आजार नाही की तो ठीक नाही होऊ शकत, किंवा स्पर्म कमी होणे हे फार मोठी गोष्ट नाहीये. फक्त नीट भेटून, काउन्सिलिंग करून, डाएट थेरपी चांगली करून आणि चांगल्या मेडिसिन देऊन पण हे ठीक होऊ शकतं. प्रत्येकाला सर्जरीची गरज नसते.